नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्हाला 15 ते 30 हजार रुपये महिना घरगुती शेळी पालन करून कमवायचं असेल तर तुम्हाला किती शेळ्या सांभाळावं लागेल किंवा किती शेळ्यामध्ये तुम्हाला 30 ते 15 हजार रुपये एक वर्ष म्हणजे एक महिन्याकाठी उत्पन्न होऊ शकतो किती शेळ्यामध्ये, तर ते सविस्तर माहिती तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि बघा, जे आता शेतकरी मित्र आहेत, तरुण मित्र आहेत, तर त्यांना काय वाटतं मित्रांनो की खेड्यागावामध्ये एक पैसा नाही किंवा इकडे काय पडलंय। तर मित्रांनो, आता मी सुद्धा एक शेळी पालन करतोय किंवा मी सुद्धा एक खेड्यागावामध्येच राहत असतो, तर शेळी पालन करून माझा चांगल्या पद्धतीने उदरनिर्वाह चालतोय किंवा काही जर अडचण आली तर आपण संपूर्ण शेळ्या विक्री करू शकतो। तर आपल्याला काय एक कंपनीमध्ये गेला तर तुम्हाला काही कोणी लोन देत नाही किंवा काय नाही। हा, एक चांगल्या जॉबमध्ये असाल तर तुम्हाला लोन सुद्धा मिळत असतं, पण कंपनीमध्ये कोणी एक लोन देत नसतंय। तर मित्रांनो, अडचणी जर आल्या तर त्या टायमाला आपण आपल्या एक पेमेंटवरती अडचणी भागत नसतात, त्या टायमाला एक आपल्याजवळ, आता मी शेळी पालन करतो, जर अडचणी काही मला आल्या तर मी संपूर्ण शेळ्या एका दिवसात विक्री करू शकतो आणि एका दिवसात यांना एक गिऱ्हाईक सुद्धा आहे किंवा यांना मागणी जास्त आहे, त्या कारणामुळे यांना कोणी सुद्धा घेऊ शकतंय। तर तुम्हाला सांगण्याचा मुद्दा म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एक शेळ्यांचं तुम्ही एक किती शेळ्या सांभाळल्या तर तुम्हाला किती उत्पन्न होऊ शकतंय। तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला कंपनीमध्ये गेलात तरी 15,000 रुपये तुम्हाला तिथे महिना पडतो आणि 15 महिने जर एक सर्वसाधारण 15,000 रुपये जर महिना तुम्हाला गावी राहून किंवा स्वतःचा एक स्वतः मालक बनून जर कमवायचं असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट आहे। आणि येणाऱ्या काळात याला मागणी वाढणार आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा तुमचं एक याला एक चांगल्या पद्धतीचा रेट आला याच्या मटणाला, तर एक चांगला तुम्हाला एक त्याच्यामध्ये प्रॉफिट येणाऱ्या काळात सुद्धा तुमचं वाढत चालणार आहे। तर बघा, 12 शेळ्या जर तुम्ही सांभाळात, सर्वसाधारण गावरान शेळ्या, क्रॉसमध्ये नाही, सर्व पूर्णतः एक गावरान आणि लागवडीचा बोकड जर गावरान असेल तरी सुद्धा बेस्ट आहे आणि बेटल वापरला तरी सुद्धा बेस्ट आहे, तुमची इच्छा आहे। तर बघा, पूर्णतः गावरान शेळी, गावरान बोकड लागवडीचा एक 12 शेळ्या जर तुम्ही सांभाळात तर तुम्हाला सांगितलं आपण की एक उत्पन्न किती होत असतो। खूप व्हिडिओमध्ये सांगितलं की एक शेळीचं वार्षिक उत्पन्न किती होतंय, 10 शेळ्याचं किती होतंय, 5 शेळ्याचं किती होतंय, 20 शेळ्याचं सुद्धा गणित आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगलेलं आहे किंवा व्हिडिओ बनवलेले आहे आपण। तर बघा, तशाच पद्धतीने हा जो आहे, तर 12 महिन्यामध्ये तुम्हाला एक सांगितलं आपण की एका शेळीपासून उत्पन्न होत नसतो, आपल्याला फक्त अर्धा उत्पन्न त्याच्यापासून मिळत असतो, ते पण 14 महिन्यामध्ये। तर त्याच्या पुढे आपण जेवढं काम केलं त्याच्यामध्ये आपल्याला पैसे मिळत असतात। सर्वसाधारण शेळ्यांची एक पिल्ले विक्री करून ज्या टायमाला तुमच्या हातात पैसे येत असतात तर त्याला लागतो एक 22 ते 23 महिने, सर्वसाधारण 2 वर्ष लागतात। एका शेळीची एक 2 वेत 14 महिन्यामध्ये होतात आणि ते 2 वेतेची पिल्ले विक्री करण्यासाठी तेवढा आपल्याला कालावधी लागत असतो। तर त्याच्यामध्ये बघा, सविस्तर जर सांगण्याचं झालं तर 12 जर शेळ्या तुम्ही सांभाळात तर एका शेळीचं तुम्हाला सांगितलं आपण, घेणार जर असाल, चांगल्या पद्धतीचे कष्ट कराल त्याच्यामध्ये, तर तुम्हाला त्याच्यामध्ये आपण सांगलं तशा पद्धतीनं नाही तर त्याच्यापेक्षा भारी सुद्धा तुम्ही एक त्याच्यामध्ये उत्पन्न घेऊ शकता। तर बघा, एक 40 हजारापर्यंत माझं एक स्वतः मी उत्पन्न घेत असतो एका शेळीपासून। तर मित्रांनो, एक तुम्हाला संगोपन जमला नाही किंवा काही नाही झाला तरी 40 नाही पण एक सर्वसाधारण तुम्ही एका शेळीपासून वार्षिक म्हणजे 22 महिन्यामध्ये तुम्ही 30 हजार रुपये उत्पन्न घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला एक सर्वसाधारण एक 2 वर्षाचा कालावधी याच्यामध्ये लागत असतो एका शेळीची एक पिल्ले विक्री करण्यासाठी। काही एक कमी दिवसामध्ये करतात, पण काही जर हायेस्ट जर म्हणला तरी तुम्हाला 2 वर्ष याच्यामध्ये 24 महिने, 22 महिने, 23 महिने अशा पद्धतीत तुम्हाला कालावधी एक लागत असतो। तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा, एवढा कालावधी आपण देत असतो तर एक सर्वसाधारण एका शेळीचं जे उत्पन्न आहे तर ते आपल्याला 30 हजार रुपये मिळत असतो। तर सर्वसाधारण आपल्याला त्याच्यामधून 15,000 रुपये एक 12 महिन्यात जर एक सर्वसाधारण 24 महिन्यामध्ये जे एक 12 शेळ्या आहेत आपल्या, त्याच्यामधून आपल्याला एक 15,000 रुपये महिना एक मिळत असतो। तर महिन्याकाठी 15,000 रुपये जर तुम्हाला कमवायचं असेल शेळी पालनामधून तर तुम्ही एक 12 शेळ्या सांभाळू शकता, ते पण चांगल्या पद्धतीच्या शेळ्या। शेळी चांगली असावी, शेळीला दूध चांगलं असायला पाहिजे,
त्याच्यानंतरच तुम्हाला एवढं उत्पन्न होऊ शकतं। किंवा जबरदस्त जर शेळी खरेदी केला सुरुवातीला किंवा चांगल्या मोठ्या मापाच्या पाटीपासून सुरुवात केली तर मोठ्या मापाची बनवली तर एक येणाऱ्या काळात त्या पिल्लांना सुद्धा एक चांगला दूध पुरतो किंवा पिल्ले लवकर विक्रीसाठी येत असतात। तर मित्रांनो 15,000 रुपये तुम्हाला एक 12 शेळ्यामध्ये उत्पन्न मिळू शकतं आणि 100% मिळणार। एक 15,000 रुपये महिना तुम्हाला एक 12 शेळ्यामध्ये 22 महिने काम करा किंवा 24 महिने करा तर तुम्हाला एक 15 महिने म्हणजे एक सर्वसाधारण 15,000 रुपये महिना त्याच्यामध्ये मिळतो। आणि याच्यापेक्षा 30,000 रुपये जर तुम्हाला उत्पन्न घ्यायचं असेल, एका महिन्याला 30,000 रुपये जर तुम्हाला उत्पन्न घ्यायचं असेल तर त्याच शेळ्या दुपटीने करा। म्हणजे जे आपण तुम्हाला 12 शेळ्या सांगितल्या तर तशाच पद्धतीने त्या शेळ्या जर तुम्ही डबल केल्या 24 शेळ्या केल्या, त्याच्यामध्ये एक बोकड ठेवला, एक सर्वसाधारण 24 शेळ्यामध्ये एक बोकड ठेवला तर बेस्ट आहे। आणि 12 शेळ्यामध्ये जर ठेवला तरी बेस्ट आहे। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आपण 15, तर याच्यामध्ये तुम्हाला 30,000 रुपये महिना एक 100% तुम्हाला याच्यामध्ये मिळणार। जर तुमची एक पिल्लांची याची एक वर्तणूक झाली नाही किंवा चांगल्या पद्धतीत तुम्ही एक प्रशिक्षण घेऊन या व्यवसायामध्ये उतरला आणि अनुभव असणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, सुरुवात एक छोट्यापासून करा आणि जशा पद्धतीने तुम्हाला नॉलेज येईल किंवा अनुभव तुमचा वाढत चालेल तशा पद्धतीने शेळ्या याच्यामध्ये वाढवा। तुम्हाला सांगितलं आपण तशा पद्धतीचा पैसा आहे आणि 100% मिळणार। 40,000 रुपये उत्पन्न मी एक माझ्या शेळ्यापासून घेत असतो, तर तुम्ही सर्वसाधारण एक 30,000 जरी घेतला तरी तुमच्यासाठी हा बेस्ट आहे। एक 30,000 रुपये महिन्यात तुम्हाला एक 24 शेळ्यामध्ये 100% मिळणार म्हणजे मिळणार। तर अनुभव असणं खूप गरजेचं आहे। अनुभव नसला तर सांगितलेलं तेवढं मिळत नाही। आणि खूप शेतकरी मित्रांना किंवा एक खूप व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो उत्पन्न तर तुम्हाला एवढा मिळणारच, पण त्याच्यासाठी सुरुवातीला तुम्हाला 1 महिने 2 महिने सर्वसाधारण शेळी पालन करायच्या अगोदर एकमेकाचे एक सर्वसाधारण जवळ जे फार्म असतील त्यांना व्हिजिट करा। म्हणजे तिथे पाहून या कशा पद्धतीने केलेला आहे, बंदिस्त शेळ्यांना काय काय चारा लागतो, कशा पद्धतीने त्यांचं एक शेळ्या सेट केलेला आहे, गव्हाणी कशा पद्धतीची आहे, तर खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो मी। पैसा आहे म्हणून याच्यामध्ये उतरू नका, याच्यामध्ये अडचणी सुद्धा आहे, हे सुद्धा एक लक्षात ठेवा। आणि अडचणी जर आल्या तर एका दिवसात सुद्धा तुमचं एक फार्म बंद पडू शकतं। तर सुरुवातीला एक प्रशिक्षण घ्या आणि त्याच्यानंतरच या व्यवसायामध्ये उतरा। सांगण्याचा मुद्दा बघा, पेमेंट तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक नोकरदार बनून काम करता तेवढी तुम्हाला एक मालक बनून याच्यामध्ये जबरदस्त पैसा मिळत असतो, पण कष्ट तुम्हाला इथे जबरदस्त करावं लागेल। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा। आणि या व्हिडिओमध्ये काय हुकचूक वाटली किंवा तुम्हाला हे व्हिडिओ आवडला किंवा नाही तर हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ एक जास्तीत जास्त आपले एक तरुण मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा एक चांगल्यात चांगला एक पैसा शेळीपालनातून कमावता आला पाहिजे। धन्यवाद।